विधान परिषद निवडणुकीवरून वसई विरारसह पालघर जिल्ह्यामधलं राजकारण हे चांगलं तापलेलं आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गटाकडून बवियाला गळ टाकण्यासाठी तिकून क्षितिज ठाकूर हे विधान परिषदेचे उमेदवार असल्याची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे काल भाजपाने आपलं धक्कातंत्र वापरत या ठिकाणचे ज्येष्ठ नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रथम महापौर राजीव पाटील यांची आमदार राजन नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांनी दोघांची भेट घेतलेली आहे। सध्या माझ्यासोबत जे आहेत नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत तुम्ही काल जी राजू पाटलांची भेट घेतली, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरची ही भेट होती, काय नेमकी चर्चा झाली? आमची कालची भेट ही सदिच्छा भेट होती। राजीवजी पाटील हे महापालिकेचे प्रथम महापौर आहेतच, त्याचबरोबर एक जाण असलेले नेते आहेत। तालुक्याची, पालघर जिल्ह्याची विकास कसा प्रकारे व्हावा, रेल्वेचे प्रश्न असतील, केंद्राचे प्रश्न असतील, याची महाराष्ट्राचे प्रश्न असतील, हे एक अनुभवी नेते आहेत। तेव्हा त्यांच्याशी सदिच्छा भेट आम्ही काल घेतली। हा योगायोग केवळ आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीच्याच वेळी हे सगळी भेट झाली, हे केवळ योगायोग आहे। त्यामुळे आणि राजकारणात तुम्हाला माहिती आहे काहीही घडू शकतं, हे तुम्ही सांगता नेहमी। त्यामुळे आमची कालची भेट ही सदिच्छा भेट होती। राजकीय चर्चा निश्चितपणे जिल्ह्याच्या ह्याच्या राजकारणी संदर्भात झाली, कशा प्रकारे विकासाचीही चर्चा झाली। त्यामुळे ही कालची भेटी मी पुन्हा एकदा सांगेन की आमची सदिच्छा भेट होती। पण अशीही माहिती मिळते की काल दिवसभराचा तुमचा दौरा संपल्याच्या नंतर तुम्हाला प्रदेश कार्यालयामधून फोन आला आणि त्यानंतर राजू पाटलांची ही भेट झालेली आहे। यामध्ये किती तथ्य आहे? आणि विधान परिषदेमध्ये, कारण एकीकडे बविया कडून शिवसेना आणि शिंदे गटांचं सूत जुळत असताना भाजपाचंही कुठेतरी धक्कातंत्र म्हणा। मला कोणाचाही फोन आला नाही आणि फोन आल्यानंतर मी काय त्यांच्या भेटीला फोन आल्यामुळे गेलो नाही। आमची सदिच्छा भेट होती। किती वेळ चर्चा झाली आणि त्या चर्चेमधला नेमकं काय साध्य झालं? 15-20 मिनिटं चर्चा झाली। वसई, नालासोपारा, विरार आणि पालघरच्या विकासासंदर्भात आमची चर्चा झाली। भाजपचे ठाणे विधान परिषदेचे उमेदवार म्हणून राजू पाटील यांचं नाव सध्या चर्चेत येत आहे। खरी वस्तुस्थिती काय? उमेदवार कोणाला द्यायची हे आमचे वरिष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि आमची कोर कमिटी ठरवते उमेदवारी कोणाला द्यायची। त्या उमेदवार ठरवण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना नसतो, आम्हाला तसा नाही। पण काय एकंदरीत रणनीती काय आहे? निश्चितपणे महायुतीची सीटी जिंकली पाहिजे ही आमची रणनीती आहे। हे होते नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक। स्वतः आमदार राजन नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांच्यासह काल राजू पाटील यांची भेट घेतलेली आहे। भेटीमध्ये आमची जरी सदिच्छा भेट असली तरीही मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं असं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ठाणे विधान परिषद निवडणुकीवरून वसई विरारमध्ये आणि पालघर जिल्ह्यात काय समीकरणं बदलतात हे पाहणं तेवढंही महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।